तर पहा पेज नंबर 156 सर्वांनी ओपन करायचं आहे. लेसन नंबर 7. पहिला शब्द आहे अ प्लेस वेअर बीज आर केप्ट. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, जिथे बर्ड्स ठेवले जातात त्याला म्हटलं जातं ॲक्वेरियम अँड आर्टिफिशियल टँक. सर्वांना माहितीच आहे, जिथे आपण मासे पाहतो की नाही, आर्टिफिशियल टँक असतो त्याला म्हटलं जातं. ग्रॅनरी अ स्टोर हाऊस ऑफ ग्रेन, जिथे आपल्याला धान्याचं स्टोर केलं जातं त्याला म्हटलं जातं. ॲम्बिफियस ॲनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर ऑन लँड, जे अॅनिमल वॉटरमध्ये पण राहतात आणि लँडवर पण राहतात त्यांना म्हटलं जातं झुऑलॉजी. सायंटिफिक स्टडी ऑफ अॅनिमल. झुऑलॉजी म्हणजे जसा प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं झुऑलॉजी. बुकवर्म, वन हु इज फॉन्ड ऑफ रिडिंग बुक्स, ज्याला पुस्तक वाचण्याचे खूप आवड असते त्याला म्हटलं जातं इन्सायक्लोपीडिया. बुक दॅट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन ऑल ब्रांचेस ऑफ नॉलेज, जिथे बुक्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन माहिती असते, नॉलेज मिळतं त्याला म्हटलं जातं इन्सायक्लोपीडिया. बायोग्राफी म्हणजे लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन. बायोग्राफी म्हणजे एखाद्या पर्सनची लाईफ स्टोरी बद्दल माहिती दिलेली असते. ऑटोबायोग्राफी म्हणजे लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. म्हणजे बायोग्राफी म्हणजे काय, त्या पर्सनची लाईफ स्टोरी असते पण ती दुसऱ्यांनी लिहिलेली असते. तर ऑटोबायोग्राफी म्हणजे लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ, जी काय केलेली असते स्वतः लिहिलेली असते त्याला म्हटलं जातं आत्मवृत्त, थोडक्यात म्हटलं जातं. इसेंट्रिक वन हु बिहेव्स इन स्ट्रेंथ, जो स्ट्रेंज व्यक्तीवर भरोसा ठेवतो त्याला म्हटलं जातं बिहेव्स, वागतो तसा. फास्टिडियस, हार्ड टू प्लीज. बेलिकॉस, अ पर्सन हु एन्जॉयज फायटिंग. इगोइस्ट, अ पर्सन, अ मॅन हु थिंक्स ओनली ऑफ हिमसेल्फ, म्हणजे जो स्वार्थी म्हटलं जातं त्याला थोडक्यात. नॅरोकॉटिक, अ ड्रग विच प्रोड्युसेस स्लीप. स्पिनस्टर, अनमॅरिड वुमेन. Parasite, one that lives on others. Veteran, an experienced person. Polyglot, one who can speak many languages. Bilingual, one who is able to speak two languages. Meticulous, a person who is very careful. So खूप केअरफुली असं त्याला म्हटलं जातं. लॅबोरेटरी, अ प्लेस वेअर सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स आर अंडरटेकन, जिथे आपण प्रयोगशाळा म्हणतो की नाही ते असते. अल्मा मेटर, वन स्कूल कॉलेज. इमॅच्युअर, नॉट फुली ग्रोन. इमॅच्युअर म्हणजे तो मॅच्युअर झालेला नसतो, नॉट फुली ग्रोन झालेला असतो. इलिजिबल म्हणजे अनेबल टू रीड. अनलिजिबल म्हणजे इझी टू रीड. इलिटरेट, अनेबल टू रीड अँड राईट. मिग्रेटरी, मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू. मायग्रेशन थोडक्यात म्हणजे मायग्रेटरी. मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू, स्थलांतर म्हटलं जातं त्याला. एक्झाईल, टू सेंड समवन आउट ऑफ हिज कंट्री. ऑर्फन, अ चाइल्ड हुज पॅरेंट्स आर डेड. पोरका म्हणतो किंवा ज्याचे अनाथ म्हणतो, ज्याचा आई वडील नसतात त्याला म्हटलं जातं ऑर्फन. एव्हिएशन, प्रॅक्टिस ऑफ फ्लाइंग प्लेन. फॉरेन बॉर्डर ऑफ अ कंट्री. अकम्प्लिवाइज, पार्टनर इन क्राईम. compatriot, one who belongs to same country. डेमोक्रेसी, गव्हर्नमेंट बाय द पीपल, म्हणजे गव्हर्नमेंट असं जे लोकांनी निवडून दिले जातात त्याला म्हटलं जातं डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. प्लुटोक्रेसी, गव्हर्नमेंट बाय द रिच. अनार्की, कम्प्लीट ॲब्सेंट ऑफ लॉ. क्रिडोलस, अ पर्सन हु इझिली बिलीव्स इन अदर्स. पिलिग्रॅम, अ पर्सन हु ट्रॅव्हल्स टू अ होली प्लेस. जे लोक होली प्लेस म्हणजे मंदिरात वगैरे ट्रॅव्हल्स करतात त्यांना म्हटलं जातं पिलिग्रॅम. ओमनिपोटेंट, वन हु इज ऑल पॉवरफुल. ओमनी प्रेझेंट, वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ट्रान्सियंट, टेम्पररी, अॅन्युअल विच हॅपन्स वन्स इन इयर, जे वर्षातून एकदा घडतं. aquatic, animals which live in water, जे वॉटरमध्ये राहतात त्याला म्हटलं जातं aquatic animal. एरोनॉट, पर्सन हु ट्रॅव्हल्स इन एअरशिप, म्हणजे हवेत असं रॉकेट वगैरे. अ पर्सन हु ट्रॅव्हल्स इन एअरशिप. ब्रिज, प्लीझंट, लाईट विंड. Celibacy, state of being unmarried. Census, count the population. Decade, period of 10 years. Domestic, an animal that can be tamed, म्हणजे जे प्राणी आपण पाळतो त्याला डोमेस्टिक म्हटलं जातं. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन नाही देते, थोडक्यात तुम्ही लक्षपूर्वक ऐका. फॉर्ट, पर्सन स्ट्रॉंग पेंट. ट्रान्सपरंट, दॅट विच कॅन बी सीन थ्रू. Verbs,
full of birds. Vegetarian, one who eats only vegetable food. Zoology, double झाले, the science of animal life. Domestic, an animal that can be tamed. Centipede, an insect with many legs. Omnivorous, one who eats everything. Irreparable, incapable of being repaired. Matinee, a cinema show in the afternoon. Cartoon, a picture making fun of the current events. Captain, the man who leads the team. Describe, to tell in details. Dramatic, the person who writes play. Flood, overflowing of water over land. Goldsmith, worker in gold. Milestone, something which makes important step. Negligible, not important enough to take into account. Resignation, giving up one's office. Nursery, a place where young plants are nurtured and developed. बघा आपल्या एक्झाम्पल क्वेश्चन्स दिलेले आहेत. पाहूयात पहिला. पीपल आर अवेअर दॅट गव्हर्नमेंट इज बाय द पीपल. मग तुम्हाला सांगितलेलं आहे जे गव्हर्नमेंट इज द बाय लोकांनी निवडून दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? डेमोक्रेसी. टँगिबल, वर्साटाईल, टिमिड, काय म्हणतो आपण त्याला? डेमोक्रेसी. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतर शॉप्स आर लोकेटेड इन द. मग शॉप्स कुठे लोकेटेड असतात बरं? हाऊस, हो, मार्केट, बस स्टॉप की हॉस्पिटल कुठे असतात? मार्केट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. अ डिकेड इज कॉल्ड. मग डिकेड म्हणजे काय असतं? पर्सन स्ट्रॉंग पॉइंट, पिरियड ऑफ 10 इयर्स. पार्टनर इन क्राईम, हार्ड टू प्लीज. कुठे आहे? पिरियड ऑफ 10 इयर्स. इगोइस्ट पर्सन, ज्याला खूप इगो असतो त्याला काय म्हणलं? अ पर्सन हू थिंक्स अबाउट ऑल, जो सर्वांविषयी विचार करतो. अ पर्सन हू इज नॉट इंटरेस्टेड. अ सेल्फिश पर्सन हू ओनली थिंक्स अबाउट हिमसेल्फ. अँड वन हू राइट्स पोएम. कोण असतं? इगोइस्ट म्हणजे सेल्फिश पर्सन हू ओनली थिंक्स अबाउट हिमसेल्फ, जो स्वतःचाच विचार करतो त्याला म्हटलं जातं स्वार्थी. आणि तोच इगोइस्ट असतो जो फक्त स्वतःचाच विचार करतो. स्कूल्स हेल्ड द इव्हेंट्स ऑफ डान्स इन द इव्हिनिंग. Held the dance in the evening, in the morning, in afternoon, in midnoon, none of the above. Held the events of dance. कधी करतात ते? आफ्टरनून मध्ये. ऑप्शन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. द मेडिसिन इज केप्ट इन अ. सर्वांना माहिती आहे शॉप मध्ये ठेवतो, मेडिकल मध्ये की पार्लर मध्ये की मॉल मध्ये. मेडिसिन कुठे असतात? मेडिसिन इज केप्ट इन अ मेडिकल. अ ग्रॅनरी मीन्स where birds are kept, where patients are admitted, storehouse of grains, a place where clothes are clean. मी सुरुवातीला सांगितलं होतं काय असतं ग्रॅनरी कुठे ठेवले, काय ठेवलेलं असतं त्यामध्ये? द स्टोर हाऊस ऑफ ग्रेन्स, म्हणजे जिथे धान्याचा साठा केला जातो त्याला म्हटलं जातं ग्रॅनरी. स्टोर हाऊस ऑफ ग्रेन्स. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. अनेबल टू रीड अँड राईट मीनिंग, ज्याला लिहिता वाचता येत नाही आपण त्याला काय म्हणतो? मराठीत निरक्षर म्हणतो. मग इंग्लिश मध्ये काय म्हणतो? Move from one place to another. One who is present everywhere. Illiterate, easy to read. तर कोण असतो? लिटरेट म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि इलिटरेट म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बॉटनी इज अपेअर टू स्टडी. मग बॉटनी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो सांगा बरं? अबाउट एनिमल्स, सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स, नॉट ऑडिबल, नन ऑफ द अबाउट. बघा कशामध्ये अभ्यास केला जातो? सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स. एनिमलचा अभ्यास केला जातो त्याला झुऑलॉजी म्हटलं जातं, हो की नाही? गिव्ह द मिनिंग ऑफ वर्ड हॉर्टिकल्चर. नॉट फुली ग्रोन, अँड आर्टिफिशियल टँक, आर्ट ऑफ गार्डन कल्टिव्हेशन, काउंट ऑन पॉप्युलेशन. मग कुठे केलं जातं? काय म्हटलं जातं? तर हॉर्टिकल्चर म्हणजे आर्ट ऑफ गार्डन कल्टिव्हेशन, त्याला म्हटलं जातं हॉर्टिकल्चर. अ पर्सन हू टॉक्स मोर, चूज द करेक्ट मिनिंग. जो जास्त बोलतो त्याला काय म्हटलं जातं? फ्रॉन्टियर, ट्रान्सियंट, लॉकेयस, एम्फिबियस. काय म्हटलं जातं? तर ऑप्शन नंबर 3. अँड ऑटोबायोग्राफी इज. ऑटोबायोग्राफी तुम्हाला सांगितलं होतं बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी मधला फरक काय असतो? तर लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ, अ पर्सन हू टॉक्स मोर, अँड एक्सपिरियन्स पर्सन, लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन. तर काय असतं? लाईफ स्टोरी ऑफ पर्सन असते पण जी स्वतः लिहिलेली असते तेव्हा त्याला म्हटलं जातं ऑटोबायोग्राफी. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. गिव्ह वन वर्ड फॉर each of the following. Choose the correct alternatives. A joker performs at a. मग जोकर कुठे परफॉर्म्स करतो? डान्स शो, स्ट्रीट, सर्कस की शॉप? अगदी बरोबर. जोकर कुठे परफॉर्म करतो? इन अ सर्कस. अ पब्लिक गार्डन वेअर एनिमल्स आर एक्झिबिटेड.
मग पब्लिक गार्डन असं जिथे अॅनिमल्स ठेवले जातात त्याला काय म्हटलं जातं? पार्लर, झू, पार्क की चर्च म्हटलं जातं? झू. ऑप्शन नंबर 2. गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजे काय? ड्रॅमिस्ट, प्रिन्स, प्रेसिडेंट, वर्कर इन गोल्ड. गोल्डस्मिथ म्हणजेच काय? सोनाराचं काम करणारा, सोनं बनवणारा, त्याला म्हटलं जातं गोल्डस्मिथ. अ प्लेस व्हेअर फूड इज कुक. जिथे फूड कुक केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? बेडरूम, किचन, हॉल की गार्डन. हे सर्वांनाच माहिती आहे. फूड कुठे कुक केलं जातं? किचन मध्ये. अ पर्सन हू लीड्स द टीम. हे सुद्धा सोपं आहे. अ फादर, अ गोल्डस्मिथ, अ कॅप्टन, अ होस्ट. हू लीड्स द टीमला कोण काय म्हटलं जातं? कॅप्टन. देर आर टू करेक्ट ऑप्शन्स. चूज द करेक्ट वन्स. ट्रिप, डान्स, टूर की स्लीप. क्वेश्चन नंबर 13. देर आर टू करेक्ट ऑप्शन्स. मग कोणकोणते दोन करेक्ट ऑप्शन्स आहेत बघा बरं. निगडीत बघा. ट्रिप, डान्स, टूर की स्लीप. दोन करून ते ट्रिप आणि टूर हे दोघं एकमेकांशी संबंधित आहेत, हो की नाही? म्हणून ते डान्स आणि स्लीप दोन वेगळे आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 1 अँड 3. द पर्सन हू डिक्टेट्स द शो इज नोन ऍज मॅजिशियन, क्रिकेटर, अ होस्ट, अ कॅप्टन. काय म्हटलं जातं त्याला? जो डिक्टेट्स करत असतो त्याला म्हटलं जातं अ होस्ट. Maiden speech, a person who enjoys fighting, a man who thinks about only about himself, a remedy for all disease, the first speech. काय असतं? मेडन म्हणजे काय? द फर्स्ट स्पीच. जो स्वतः पहिला स्पीच देतो त्याला म्हटलं जातं मेडन. आता लेसन नंबर 8 आहे गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड. आता आपल्याला इथे मिनिंग, वर्डचे मिनिंग गेस करायचे आहे. गेसिंग द कॉन्टेक्स्ट रिफर्स टू द एबिलिटी टू इन्फर द मिनिंग ऑफ एन एक्सप्रेशन युजिंग द कॉन्टेक्स्चुअल क्लूज. म्हणजे आपल्याला सेंटेन्स नुसार त्या मिनिंग आपल्याला त्या वर्डचं घ्यायचं आहे. आता दिस इज अ डॅश डॅश गेम. मग यंग गेम, गुड गेम, डन गेम की मॅड गेम. काय असणार आहे? दिस इज अ गुड गेम. ऑप्शन नंबर 2 इज बॅड. तर होऊ शकणार नाही, डम पण होणार नाही आणि यंग पण होणार नाही. कॅट्स अँड लायन्स लुक लाईक. मग कॅट्स आणि लायन्स कसे असतात दिसायला? लाईक सारखे दिसतात, डिसलाईक, डिफरंट की सेम. ते कसे दिसतात? डिफरंट. कॅट्स अँड लायन्स. सर्टन चूज द अपोजिट वर्ड. सर्टन आपल्याला अपोजिट वर्ड घ्यायचा आहे. अनसर्टन, ऍक्च्युअल, डिफिनाइट की इम्पॉसिबल. अनसर्टन. स्मॉल, चूज द अपोजिट वर्ड. लार्ज, लिटिल, टायनी, नॉट लार्ज. काय येणार आहे स्मॉलचा अपोजिट वर्ड? लार्ज. बाकी सगळ्यांचा मिनिंग स्मॉल होतो. हॉट. हॉटचा अपोजिट. हॉट म्हणजे काय? हॉटचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग असतो. हॉट म्हणजे हिट, अँग्री, हायपर की ऍक्च्युअल. तर बघा हॉटशी रिलेटेड होत आहे. हिट पण होऊ शकतो, अँग्री खूप गरम होते म्हणजे हॉट हॉट. अँग्री झाल्यानंतर तो कसा? हायपर पण होऊ शकतो. अँग्री रागवलेला हॉट समजा. हायपर आणि ऍक्च्युअल. तर कुठला मिनिंग होत नाहीये त्याचं. तर ऑप्शन नंबर 4 इज. पुढे सिलेक्ट आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड्स फ्रॉम अल्टरनेटिव्ह. ऍडमिट. बघा ऍडमिट म्हणजे दोनच. ऍडमिशन म्हणजे प्रवेश घेणे सुद्धा होतं. ऍडमिट म्हणजे केव्हा आपण आजारी पडल्यानंतर ऍडमिट होतो, हो का? तर आपण ऑप्शन त्यानुसार कोणतं कॉन्टेक्स्चुअल मिनिंग इथे बसते बघूया. वीक, रिपेलिंग, एक्नॉलेजमेंट, फेबल. तर कोणतं होतं? ऍडमिट. वीक म्हणजे अशक्त झाला. रिपेलिंग म्हणजे काय? पुन्हा पुन्हा होणं. एक्नॉलेजमेंट नॉलेज. आणि फिएबल म्हणजे काय? ऍडमिट. जेव्हा आपण खूप वीक वगैरे होतो तेव्हा आपल्याला फेबल म्हणजेच ऍडमिट करावं लागतं, हो की नाही? दुसरं आहे कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट म्हणजे काय? रूड, काउंट, माउंट की इरर. कॅल्क्युलेट म्हणजे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण काउंट करतो, हो की नाही? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. मार्वलस, रिसेट, नॉची, एक्सलंट की टेरर. मार्वलस म्हणजे काय? खूप छान, एक्सलंट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. इंटिमेट, फेमस, लाईक, फॅमिलियर की अनसिव्हिलाइज्ड. इंटिमेट्स मीन्स फॅमिलियर. सायक्लोन. सायक्लोन म्हणजे वादळ वारा बघा. सेन्सर, हरिकेन, इनकरेज की स्पार्कल. सायक्लोन म्हणजे वादळ. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. टॉप, हायस्ट पार्ट, अ टॉय ऑफ स्पिनिंग, पार्ट ऑफ टियर, द कव्हर ऑफ अ मोटर. मग टॉपचं काय म्हणजेच काय? हायेस्ट पार्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. साइन म्हणजे काय? सिग्नेचर, मार्क, सिम्बॉल की ड्रीम. साइन म्हणजे काय? सिग्नेचर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. दिस इज द. मग काय? शी शोर म्हणजे काय? किनारा असतो त्याला म्हटलं. मग स्पेलिंग कुठलं ऍक्युरेट येणार आहे बघा. एस एच ई शी, एस डबल ई सी, एस सी ए सी की एस एस आय एल डी सी. काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर द सी शोर म्हणजे किनारा. सर्वांना माहिती आहे बीच चा किनारा असतो सी शोर, त्याला म्हटलं जातं.
राहुल अँड अमोल लुक लाईक सेम, शेम, सम की सम. मग कोणता येणार आहे? दोघंही सारखेच दिसतात असा मिनिंगचा अर्थ कोणता येणार आहे? स्पेलिंग सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन नंबर 1. राहुल अँड अमोल लुक लाईक सेम. फॅन्स कम टू कॉंग्रॅच्युलेट आवर टीम. फॅन्स म्हणजे काय? फ्रेंड्स, कुलिंग डिव्हाइस, ऍडमायरर्स, एअर कंडिशनर्स. मग काय येणार आहे? फॅन्स केम टू, त्याचा अर्थ काय होणार आहे? ऍडमायरर्स. फॅन्स म्हणजे कोण असतं? फ्रेंड्स नसतात, फॅन्स ऍडमायरर्स. आणि ते कॉंग्रॅच्युलेशन, फॅन तुम्ही म्हणणार की एअर कंडिशन वगैरे की काय? नाही, कॉंग्रॅच्युलेशन करायला आलेले आमच्या टीमला ते कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे कोण? ऍडमायरर्स. चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. आता आपल्याला इथे वर्ड दिलेला आहे, अंडरलाईन वर्डचे मिनिंग चूज करायचं आहे. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द सिम्पल वे? मग इथे वेचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. बाईक, सायकल, रूट की ब्रिज. मग वेचा अर्थ काय आहे इथे? क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3, रूट. वे म्हणजे मार्ग, हा सोपा मार्ग आहे. पब्लिक वर्क डिपार्टमेंट नीड्स टू स्टडी द ब्रिज. आता पब्लिक वर्क डिपार्टमेंट असतं, त्यांना कशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे? ब्रिजचा. मग ब्रिजचा अर्थ काय आहे इथे पहा बरं. गेट, गुड, ओव्हरपास की पूल. सर्वांना ब्रिज माहिती आहे, नदीवर आपण जो बांधतो त्याला काय म्हटलं जातं? ब्रिज. मराठीत ऑप्शन नंबर 4. बॉलर टर्न्स द बॉल व्हेन बॉलिंग. आता तुम्हाला सर्वांना माहिती, क्रिकेट सर्वांना आवडतं, हो की नाही? तर क्रिकेटमध्ये काय केलं जातं? बॉलर बॉलिंग करताना तो बॉल कसा करतो? टर्न्स द बॉल व्हेन बॉलिंग. मग त्याला काय म्हटलं जातं बरं? फॉरवर्ड, स्ट्रेट, स्पिन की बॅक. मग त्याला काय म्हटलं जातं? स्पिनर येतं बघा. आता तुम्ही सहज कॉमेंट्री ऐकताना ऐकलं असेल की स्पिनर आलेला आहे वगैरे, तो बॉल स्पिन करतो. ओके, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. वननेस इज व्हेरी नेसेसरी टू अचीव एनी बिग टार्गेट. मग एखादं बिग टार्गेट जर अचीव करायचं असेल तर आपल्यामध्ये वननेस असणं खूप गरजेचं आहे. मग वननेस म्हणजे काय? युनिटी, स्टॉप, ऑल की ट्रिप. तर वननेस म्हणजेच काय? कुठलाही टार्गेट अचीव करायचं असेल तर आपल्यामध्ये युनिटी, एकता असणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 15 आहे. द कंपनी ऑफिस इज जस्ट अ स्टोन्स थ्रो फ्रॉम माय होम. कंपनीचं ऑफिस आहे की नाही, इज अ जस्ट अ स्टोन्स थ्रो म्हणजे काय? खूप कमी अंतरावर असेल. अर्थ बघा. टू डिस्क्लोज, टू रिझाईन, शॉर्ट डिस्टन्स, मुव्हिंग क्विक. काय आहे? शॉर्ट डिस्टन्स. माझ्या ऑफिस पासून माझ्या घराचं अंतर खूप कमी आहे, म्हणजे शॉर्ट. अ स्टोन्स थ्रो. क्वेश्चन लेसन नंबर आपला 9 आहे. क्रॉसवर्ड पझल्स अँड रिडल. मग ह्यामध्ये काय असतं? ही एक प्रकारची गेमच आहे बघा. आपणही लहान मुलं खेळताना शब्दाच्या भेंड्या, गाण्याच्या भांड्या वगैरे खेळतो. मग तसंच रिडल्स पण असतात, पझल्स असतात. आपण कोडं, थोडक्यात हे गेमच आहे. त्याच्यामुळे काय होतं? आपले व्होकॅब्लरी इन्क्रीज होते आणि आपल्याला पे मेथडने आपण तो एक्नॉलेज करतो की नाही, त्यामुळे आपल्याला काय होतं? त्यामध्ये खूप आनंद निर्माण होतो. आपण ते आनंदात होत असतो. मग अशाच प्रकारचा हा एक क्वेश्चन प्रकार आहे, क्रॉसवर्ड पझल्स अँड रिडल्स. आता बघा, एक्झाम्पल क्वेश्चन दिलेले आहे. रीड द रिडल, चूज करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. आय एम बिग अँड फॅट, आय ईट ग्रास. मी बिग आहे, फॅट आहे आणि मी ग्रास खातो. मग ऑप्शन बघूया. डॉग, काव, डॉंकी, एलिफंट. मग याच्यामध्ये बिग कोण आहे? एलिफंट आहे. पण एलिफंट ग्रास खातो का? नाही. मग कोण आहे? डॉंकी लहान आहे, डॉग लहान आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2, काव इज द करेक्ट आन्सर. आय किल रॅट्स, मी रॅटला मारते. मग कोण आहे? कॅमल, कॅट, लायन की गोट. अगदी बरोबर. रॅटला कोण खाते? कॅट खाते. आय एम अ डॅश डॅश, आय लिव्ह इन अ जंगल, आय इट अदर अॅनिमल, आय एम द किंग ऑफ जंगल. हे तर सर्वांना माहिती आहे. जंगलचा राजा कोण? किंग ऑफ द जंगल कोण आहे? लायन. आणि तो कुठे राहतो? जंगलमध्ये राहतो. आणि तो काय करतो? इतर प्राण्यांना खातो. आय एम अ डॅश डॅश, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स ऑन मी. मग कोण आहे? मी जंगलात राहणारा, मला ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स आहेत. कोण आहे? जिराफ, एलिफंट, झेब्रा की मंकी. अगदी बरोबर. ऑप्शन नंबर 3, अ झेब्रा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये आहे. आय एम द किंग ऑफ फ्रुट्स, फर्स्ट आय एम ग्रीन, देन आय एम येलो. मी फळांचा राजा आहे, पहिला मी ग्रीन असतो, नंतर येलो होतो. मग कोण? जॅकफ्रूट, पायनॅपल, मँगो की ग्वावा. ऑप्शन नंबर 3, मँगो. माय कलर इज ब्लू, माय होम इज पेन, यू राईट मी ऑन पेपर, व्हाय एम आय? इंक, पॅड, बुक की बॅग. कलर ब्लू कोणाचा आहे? इंकचा. माय होम इज पेन, माझं घर पेन आहे आणि तुम्ही मला पेपरवर लिहिता. मग कोण आहे मी? इंक.
बघा, फाइंड द सर्कल्स दीज वर्ड्स इन द पझल्स. मग आता आपल्याला काय सांगितले आहे, आता हे तुम्ही शोधायचं हा. खूप सारं आहे, ऍपल, बनाना, चेरी, ऑरेंज. फक्त इथे एवढंच झालेलं आहे, काय क्वेश्चन मध्ये थोडंसं करेक्शन आहे. इथे ऑप्शन दिलेले नाहीयेत आपल्याला. ओके, समजलं सर्वांना? तर आता तुम्ही हे शोधायचं आणि याच्यातला कोणता ऑप्शन आहे स्वतःच्या याच्यातून लावायचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, इट इज हाय अप, इट हॅज 3 ब्लेड्स, इट गिव्स कूल एअर. बघा, हे उंच असते, त्याला 3 ब्लेड असतात. मग कोण कोण असतं? हेलिकॉप्टर, फॅन, पॅरॉट की क्लॉक. कोण देतं आपल्याला कूल एअर? हेलिकॉप्टर देतं, पॅरॉट देतं की क्लॉक देतं? फॅन. त्याला 3 ब्लेड्स असतात. आय एम रेड इन कलर, माय सीड्स आर ऑन माय आउटर लेअर ऑफ माय स्किन. माझा कलर रेड आहे. मग ऑप्शन मध्ये बघा, स्ट्रॉबेरी, जॅकफ्रूट, ग्रेप्स, चेरी. कशाचा कलर लाल असतो? स्ट्रॉबेरी आणि चेरी, दोन ऑप्शन. माय सीड्स आर ऑन माय आउटर लेअर. माझे सीड्स, माझे बिया कुठे असतात? आउटर लेअरला असतात, आतमध्ये नाही. हा, आता चेरी सर्वांना माहितीच आहे. चेरी कुठे, बी कुठे असतं चेरीचं? आतमध्ये असतं. आणि स्ट्रॉबेरीचे सीड कुठे असतात? आउटर लेअरला, स्किनच्या. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर, स्ट्रॉबेरीज. Question number 7. I am a dash dash. I grow on vine. Sometimes my color is purple. कधी कधी माझा कलर पर्पल असतो. कोण असतो? मँगो, वावा, पायनॅपल की ग्रेप्स? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आय एम लॉंग लाईक अ बांबू. मी बांबू सारखा लांब असतो. बट माय टेस्ट इज स्वीटर. पण माझी टेस्ट कशी आहे? गोड आहे. कोण आहे? बांबू. बांबूची टेस्ट स्वीट आहे का? शुगर कॅन. अगदी बरोबर. शुगर मोठा आहे, बांबू सारखा दिसतो आणि त्याची टेस्ट कशी असते? स्वीटर. बनाना असतो का बांबू सारखा? नाही. वॉटरमेलन नाही. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. आय एम अ डॅश डॅश. आय एम टफ आउटसाइड बट सॉफ्ट अँड स्वीट इनसाइड. बघा, मी कोण आहे? बघा, मी टफ असतो आउटसाइडला. माझा आवरण बाहेरचं आउटसाइडला कसं असतं? टफ असतं. पण आतमध्ये कसं असतं? सॉफ्ट असतं. मग कोण आहे मी? पीच, चिक्कू, कोकोनट की ऑरेंज? अगदी सोपा. ऑप्शन इज 3, कोकोनट. आय कॅन प्रोटेक्ट युअर आईज. मी तुमच्या आईज प्रोटेक्ट करतो. कोण करतो? अम्ब्रेला, रेनकोट, सनग्लास की कॅप? आपल्या डोळ्याचं प्रोटेक्ट कोण करतं? सन ग्लास. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ग्रीड लाईन्स आहे बघा, इम्पॉर्टंट. पझल्स कम्स इन मेनी फॉर्म्स. अ कॉमन वे टू मेक पझल टू बी अ कल्चर न्यूट्रल इज टू मेक देम ग्रीड पझल्स. कधी पझल्स तुम्हाला माहिती असतात ते कसे असतात? क्रॉस दिलेले असतात, आडवे तिरके. मग ते आपल्याला पझल सॉल्व्ह करायचं असतं. किंवा मग मग आता आपण पाहिलं तसं पझल्स रिडल्स म्हटलं जातं त्यांना. आता बघा, फाइंड वर्ड्स फ्रॉम द पझल. आता आपल्याला पझल मधून वर्ड शोधायचे. शोधा बरं, कोणता येणार आहे? तिथे कुठलं अक्षर येईल बरं? HEN, hen, NHF, FEZ की HZN? तर कोणतं करेक्ट आन्सर येणार आहे? ऑप्शन नंबर 1, HEN, hen. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. क्रिएट वर्ड्स बाय युझिंग द मिडल लेटर. आता मिडल लेटरचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे की, सर्वांनी बुक्स ओपन केले आहेत ना? पेज नंबर 162 मध्ये आहे. तर युझिंग मिडल लेटरचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? वर्ड्स तयार करायचा आहे. मग कुठला वर्ड्स तयार होतो? एडीएस, डॉग, जीडीएस, एस्को. नाही, सॉरी, दुसरा आहे. मग कुठला तयार होतो? मिडल लेटर. क्रिएट वर्ड्स बाय युझिंग द मिडल लेटर. मग होतं FAG, FIG, GIF, GAI. कुठलं ऑप्शन येतं? ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 3 आहे, क्रिएट वर्ड्स बाय युझिंग द मिडल लेटर. आता आपल्याला इथे मिडल लेटरचा वापर करून करायचा आहे. KDS मिनिंगफुल होते का? नाही. TOG अगदी बरोबर. GDS, SKO नाही. तर कुठलं मिनिंगफुल लेटर तयार होतं? ऑप्शन नंबर 2, डॉग. क्वेश्चन नंबर, क्रिएट वर्ड्स युझिंग द मिडल लेटर. मिडल लेटरचा वापर करून आपल्याला वर्ड तयार करायचा आहे. CAT, MEN, BAK, NAO. तर काय येणार आहे? मिडल लेटरचा, मिडल लेटरला कुठला वर्ड लेटर आहे? ए. म्हणून ऑप्शन नंबर 1. फाइंड आउट द सिटी नेम फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला इथे काय करायचं आहे? सिटीचं नाव शोधायचं आहे. शोधा. मग आता पहिला ऑप्शन पाहूया आपण. सुरत कुठे दिसते का? यस. कुठे दिसते? हा, दिसलं बघा. SURAT, सुरत पहिलंच दिसलेलं आहे. मुंबई बघूया. MUM नाही. नंतर दिल्ली, डी, 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 डी शोधायचा नाही. नागपूर, NAG, NN कुठे दिसतोय का?
या मग कुठे नागपूर नाही, म्हणून सुरत आपल्याला सापडलेला आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. सुरत इज करेक्ट आन्सर. फाइंड आउट द वाईल्ड अॅनिमल्स फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, वाईल्ड अॅनिमल. मग सगळ्यांना माहिती आहे वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे काय, जे जंगलात राहतात ते. मग त्यांच्यामधलं कोणतं आहे बघा बरं, शोधा. पहिलं ऑप्शन आहे का बघा, जिराफ कुठे दिसतोय का? जी, जी पासून सुरू होणारा. जी तर कुठे दिसत नाही, म्हणून पहिलं ऑप्शन नाही समजा. दुसरं लेपर्ड. यल कुठे दिसतोय का? लायन दिसतोय बघा, यल आय ओ एन. अच्छा, लायन दिसला. लेपर्ड दिसतोय का बघा बरं. अच्छा, लेपर्ड पण दिसला. एल ई. हम्म. तर लायन आणि लेपर्ड बघा, दोन ठिकाणी ऑप्शन आपला सेमच आलेला आहे. लेपर्ड आणि लायन, तिसरा ऑप्शन पण सेमच आलेला आहे. सो कोणतेही करू शकता तुम्ही. ऑप्शन नंबर 2 आणि 3 दोनही आहे. लायन, टायगर. टायगर बघूया कुठे दिसतोय का, टी टी टायगर नाही. सो द ऑप्शन 2 and 3 बोथ आर सेम ऑप्शन्स. प्रिंटिंग मध्ये थोडेसे मिस्टेक झालेली आहे. क्वेश्चन नंबर 7. ऍज अ ग्रेगरियन कॅलेंडर फाइंड आउट द टू नेम्स ऑफ मंथ्स. त्या ग्रेगरियन कॅलेंडर सर्वांना माहिती आहे, त्याच्यानुसार आपल्याला 2 महिने नाव शोधायचे आहे. कोणकोणते आहे बघा. सप्टेंबर, यस. SCPT नाहीये. FEB, या. मार्च दिसला मला बघा, आपल्याला शोधताना लगेच मला मार्च दिसला. अजून कोणतं दिसतंय का बघा बरं. पहिला ऑप्शन फेब्रुवारी, हे तर नाहीच आहे दिसत. मार्च दिसला. एप्रिल कुठे दिसतंय का? एप्रिल. अजून यश दे आपण. नाही, एप्रिल पण दिसत नाही. तुम्हाला कुठे दिसतंय का, शोधा बरं. इथे एक ए आहे, इथे एक APRIL. नाही. ऑगस्ट, जुलै. ऑगस्ट शोधूया. AUGUST नाही. जुलै, JULIRULS नाही. जून आणि मे. मे दिसतंय का कुठे बघा बरं. MAY मे. मार्च दिसते, MAY. असं खूप असं येते, पण ते दोन ऑप्शन येत नाहीये बघा. आपल्याला मार्च तर सापडलंय, पण एप्रिल कुठे दिसते का तुम्हाला, शोधा एप्रिल. APRIL नाही. इथे एप्रिल इथे होऊ शकतं असं पण त्यांच्याकडे आर राहायला गेलेला आहे, त्याच्यामुळे येऊ शकत नाही. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक इथे देखील आहे. ऑप्शन नंबर 2, कारण ऑगस्ट जुलै तर कुठेच दिसत नाही, जून मे सुद्धा दिसत नाही. फाइंड आउट द पर्सन इन द फॉलोइंग पझल. आता आपल्याला फाइंड आउट द सीझन. आता आपल्याला सीझन शोधायचे आहेत ह्याच्यामध्ये, पझल्स मध्ये. क्वेश्चन नंबर 8. शोधा बरं कोणता आहे. हॉट, स्प्रिंग, जानेवारी की समर. हॉट कुठे एच दिसतोय का? नाही. स्प्रिंग, यस. यस इथे आहे. यस, स्प्रिंग. येस. स्प्रिंग पण दिसत नाही बघूया. जानेवारी दिसते का? जानेवारी थोडं सीझन आहे. समर बघूया आपण. यस. STI, यस. आहे. STPT, यस. MPS. दीर्घ आहे बघा. SUMMER, समर. मग आपल्याला बघा इथे मागाशी सुद्धा आपल्याला मार्च असा दिसू सापडू शकतो. काय कुठला, एप्रिल. APRIL नाही. ठीक आहे, समर सापडलेला आहे आपल्याला इथे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.
ओके, समजले सर्वांना? तर पहा बघा, आजच्या तासाला आपण ग्रीड लाईन्स, क्रॉसवर्ड पझल्स अँड रिडल्स, गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड अँड रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लू प्रोव्हाइडेड. ओके, हे सर्वजण अभ्यास आहे. समजले सर्वांना? ओके, सर्वांनी ते सराव करून घ्यायचा. शब्द समूहाबद्दल शब्द पाठच करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते इझी जातील. ओके, बाय एव्हरीबडी.